नमस्कार. आज आपण कोबी मंचुरियनची रेसिपी पाहणार आहोत. जेव्हा आपण एका चायनीज गाड्याजवळनं जातो आणि त्यातनं एक जबरदस्त वासानेच आपल्याला ही चायनीज मंचुरियन खाण्याची इच्छा होते, तर त्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ घातला जातो आणि त्या सिक्रेट पदार्थामुळेच आपल्याला हे मंचुरियन खाण्याची तीव्र इच्छा होते. तर ह्या मंचुरियनमध्ये देखील आपण चायनीज गाड्याप्रमाणेच एक सिक्रेट पदार्थ घातलेला आहे आणि अगदी त्याच पद्धतीने हे मंचुरियन केलेले आहेत. तर खूप टेस्टी आणि मस्त हे मंचुरियन झालेले आहेत. तर वेळ न घालवता आपण हे मंचुरियन करायला घेऊयात. मंचुरियनसाठी या ठिकाणी मी पत्ता कोबी किसून घेतलेला आहे आणि यामधलं पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे. पूर्ण हा पत्ता कोबीचा किस जो आहे तो कोरडा केलेला आहे आणि ते 5 ते 6 शिमला मिरची बिया काढून मी अगदी बारीक कट करून घेतलेले आहे आणि 4 ते 5 कांदे देखील अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत. आणि यामध्येच आपल्याला आता 2 चमचे लाल तिखट घालायचं आहे, 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि चवीनुसार आपल्याला या ठिकाणी मीठ घालायचं आहे. आणि इथे अगदी चिमूटभर मी या ठिकाणी रेड कलरचा फ्रूट कलर घालून घेतलेला आहे. तर यामुळे आपल्या मंचुरियनला खूप छान कलर येईल. तर तुम्ही पाहिले असतील चायनीज गाड्यावर देखील खूप छान लाल कलरचे असे मंचुरियन दिसतात. तर आता हे छानपैकी आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर व मैदा घालून घ्यायचा आहे. तर 1 वाटी कॉर्नफ्लॉवर व 1 वाटी मैदा या ठिकाणी मी घेतलेला आहे. तर पूर्ण कॉर्नफ्लॉवर व पूर्ण मैदा आपल्याला घालून घ्यायचा नाही आहे, तर थोडा थोडा शिल्लक ठेवायचा आहे आणि हे व्यवस्थित पीठ आपल्याला या ठिकाणी मिक्स करून घ्यायचे आहे. आणि शिल्लक ठेवलेलं कॉर्नफ्लॉवर व मैदा जर लागलाच तर आपल्याला पुन्हा घालायचं आहे. पण या ठिकाणी आपल्याला कदाचित कॉर्नफ्लॉवर व मैद्याची गरज पडणार नाही, कारण हे पीठ व्यवस्थित या ठिकाणी झालेलं आहे. तर छानपैकी याचा गोळा पण तयार होत आहे. तर या ठिकाणी आपण पाण्याचा देखील अजिबात वापर केलेला नाही आहे. तर आता मंचुरियनचे छोटे छोटे बॉल्स आपण हातावरती करून घेऊयात. तर अगदी लिंबाच्या आकाराप्रमाणे आपल्याला छोटे छोटे हे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. तर दोन्ही पिठामधलं थोडं थोडं पीठ या ठिकाणी शिल्लक आहे. जवळजवळ पाऊण वाटी आपल्याला कॉर्नफ्लॉवर व पाऊण वाटी आपल्याला मैदा या ठिकाणी लागलेला आहे. तर आता हे छोटे छोटे बॉल्स आपल्याला मंचुरियनचे करून घ्यायचे आहेत आणि पूर्ण बॉल्स तयार झाले की आपल्याला गरम तेलावरती छान डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. तर अगदी लिंबाच्या आकाराप्रमाणेच आपल्याला हे छोटे छोटे मंचुरियन्स बॉल तयार करून घ्यायचे आहेत. तर अशा थंडगार पावसाच्या वातावरणामध्ये किंवा इतर वेळी देखील आपल्याला मंचुरियन खाण्याची इच्छा झाल्यास या पद्धतीने आपण झटपट घरच्या घरी हे मंचुरियन करू शकतो. तर आता हे मंचुरियन या ठिकाणी आपले तयार झालेले आहेत आणि गॅसवरती तेल देखील गरम करत ठेवलेले आहे. तर आपण हे मंचुरियन तळून घेऊयात. तर तेल आपलं छान गरम झालेलं आहे. तर 6-7 मंचुरियन आपण या ठिकाणी घालून घेऊयात आणि मिडियम गॅसवरती आपल्याला हे मंचुरियन डीप फ्राय करून घ्यायचे आहे. मिडियम गॅसवरती आपल्याला छानपैकी हे मंचुरियन फ्राय करून घ्यायचे आहे, म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातील. तर आता मंचुरियन आपले छान तळून झालेले आहेत. तर हे मंचुरियन काढून घेऊयात आणि राहिलेले मंचुरियन देखील या पद्धतीने तळून घेऊयात. तर हे तळलेले मंचुरियन नुसते खाण्यासाठी सुद्धा खूप टेस्टी आणि मस्त लागतात. तुम्ही तसे देखील खाऊ शकतात किंवा सॉसबरोबर देखील खाण्यासाठी हे मंचुरियन छान लागतात. तर आता या मंचुरियनसाठी आपल्याला या ठिकाणी ग्रेव्ही करायची आहे. तर ग्रेव्हीसाठी या ठिकाणी मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला 4 ते 5 चमचे पाणी घालायचं आहे आणि त्याचा पातळ असा घोळ तयार करून घ्यायचा आहे. तर आता हा घोळ या ठिकाणी तयार आहे. गॅसवरती पुन्हा एक कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 1 पळी तेल घालून घेतलेलं आहे आणि या तेलावरतीच आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा उभा स्लाइसमध्ये कट करून घेतलेला आहे, तर तो घालायचा आहे. आणि कांदा हलकासा ब्राऊन झाला की यामध्ये आलं लसणाची पेस्ट आपल्याला घालून घ्यायची आहे. तर अगदी जाडसर आलं लसणाची पेस्ट या ठिकाणी करून घेतलेली आहे, तर ती घालून घ्यायची आहे. आणि एक मध्यम आकाराची शिमला मिरची बी काढून उभ्या स्लाइसमध्ये कट करून घेतलेली आहे, तर ती देखील घालायची आहे. आणि इथेच आपल्याला थोडासा पत्ताकोबी घेतलेला आहे, तर तो देखील घालायचा आहे. आणि व्यवस्थित भाज्या आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत. तर छानपैकी हा परतून झाला की यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा या ठिकाणी मी सोया सॉस घालून घेतलेला आहे आणि 1 चमचा रेड चिली सॉस घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि यावरती झाकणी ठेवून अगदी 1 ते 1.5 मिनिट आपल्याला भाज्या पुन्हा वाफवून घ्यायच्या आहेत. आणि आता ह्या भाज्या वाफवून झाल्या की यामध्ये सिक्रेट पदार्थ म्हणजेच आपल्याला या ठिकाणी अजिनोमोटो म्हणजे टेस्टिंग पावडर अगदी चिमूटभर घालायची आहे. यामुळेच आपल्या ह्या मंचुरियनला छान टेस्ट येते. आणि इथे आपण जो घोळ केलेला होता कॉर्नफ्लॉवरचा, तर तो घालून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे मिश्रण छान मिक्स झालं की आपण जे मंचुरियन बॉल्स तयार करून घेतलेले होते, तर ते घालून घ्यायचे आहे आणि पुन्हा ह्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला हे मंचुरियन व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे.
तर ह्या ठिकाणी हे गरमागरम मंचुरियन आपले खाण्यासाठी तयार आहेत, तर सर्व करून घेऊयात. तर अगदी चायनीज गाड्यावर जसा मंचुरियनला वास येतो सेम तसाच वास या मंचुरियनचा येत आहे. तर अगदी बघता क्षणी आणि पाहता क्षणी खावेशी वाटणारे हे मंचुरियन या ठिकाणी तयार आहे. तर तुम्हाला ही कोबी मंचुरियनची रेसिपी नक्कीच आवडली असेल. आवडल्यास करून पहा, कमेंट करूनही सांगा आणि प्लीज चॅनलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.